भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंबाबत वक्तव्य केलं होतं। यावरूनच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला। मराठी माणसावर भुंकण्यासाठी भाजपनं कुत्रे पाळलेत अशी टीका राऊतांनी केली। तर एक दिवस हे भाजपवरही उलटेल असा इशारा राऊतांनी दिलेला आहे। केंद्र सरकारकडनं किंवा लोकसभा अध्यक्षांकडनं त्यांच्यावरती कुठली कारवाई होते? नाही, असे काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत भाजपनं मराठी माणसावर भुंकण्यासाठी। लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्राच्या भाजपच्या मराठी नेत्यांना। जर दुसऱ्या एखाद्या भाजपच्या मराठी नेत्यांवरती अशा प्रकारे जर आक्रमण कोणी केलं असतं तर आम्ही उभे राहिलो असतो। पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर, ठाकरे कुटुंबावर, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी, त्या कुटुंबावर अशा प्रकारे दुबे फुबेसारखी लोक बोलत असतील आणि भाजपचे लोक मजा बघत असतील, एक दिवस हे तुमच्यावर सुद्धा उलटणार आहे, लक्षात ठेवा। आमचे खासदार उभे राहिले, आमच्या खासदाराने आवाज उठवला। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे सगळे खासदार तिथे उपस्थित होते। मी स्वतः हे पाहत होतो आणि त्यानंतर तो दुबे थंड बसला। लक्षात घ्या, आपण पाहिलं असेल दुबे नंतर उठला भूमिका होती अरविंद सावंतांची, ती केली नाही, त्यांनी माफी मागितली नाही। ठीक आहे, पाहू ना। बघा, या दुबेनं पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी अशा अनेक महान विभूतींवरती अशा प्रकारे चिखलफेक केलेली। आधी तुमचं अंतरंग काय आहे आणि तुमचा पक्ष काय आहे ते समजून घ्या।